नाही. आणि म्हणून मला मुलगा झाला बोध, आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा देवरू. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. आज गायक वादक गुंजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम परस्मरणाच्या योगानं गायक ह्या पवार परिवाराला पहिला धन्यवाद द्यावं की एवढी मोठं लोक, एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्वाचा आहे. तुम्ही 10व्याला भाषण जरूर करा, पण आता आपल्याकडे एक बावळटपणा आलाय. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय, अखेरात घरची उपाशी आहे, त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, मौत 11ला झाली, आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषण आणता. हां, तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. हां, हे मग उद्या हे जाणार आहेत, त्यांचा माझा, त्यांना मला, त्यांनी मला ते मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग एवढा काय एवढायचं ते. पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हा, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना. बरं, भाषण इतकं भामटे, गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलंय, कोणाला दुःख झाले, आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघल ना, तू गेला का ती भरूनच निघल. हे बंद करून टाकायचं. मला काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हां, 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे. शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले. एक तर लोक जेवेल राहत्या कचाकच घोडा लावायचं लोक. हां, बरं, लोकांना माहिती लग्न लफड्याचं, आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल. ते लोक उगाच मर्यादा पाळीत्या, नाही तर लग्नातलंही घोडा लावायचं लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काय गेलं, त्यांना लफडत होतं ते त्यांना माहीतच होतं. त्यांनी किती वेळा पाहिलंय होतं. आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले, ती येणारच होती. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज शिकाय गेलं नाही. ती गोळ्यान घ्यायसाठी आले, ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्या, पोरांना काय करत. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतकं नाही धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. मला काही गोष्टीचा इंदुरीकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे, मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय जरा नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका. 10व्याचे प्रवचन करणारे उगाच नदीवर लोक लाईत लागू बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या नाही मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते? अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली. ती काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं, ते तिथून गावात येते. मी 10व्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, जेव. हां, तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा, 12 अध्याय पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 अध्याय मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी भेज खिजे. मग आता मरायची आटी आहे का? तुम्हाला मरून बिरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3, मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे. अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 नंतर खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर
आहे नसावं. आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा, म्हणजे माणूस खाता खाता मारावा. आणि 5वी अट इतकी महत्त्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत, याला धोका देऊ नका. मग एकानं विचारलं, महाराज हे वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध पिणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा? आपल्याला माहिती आहे ना, आपण पेले, मग झक मारायची, गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला ढुकला यायला लागला, आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या. अपघात होण्याचं कारण काय? आणि हे जे मरणं हे देवाचं नाही आहे. ट्रक खाली उभ्या, ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तन विचारलं, महाराज तरुणपणात का जातात? त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जया परी. तुमच्या कपाळावर जेवढं सटवीनं औषध, कोरोनाने पहा मारा तुम्ही, कोरोनाने एवढा धोका दिला, पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेले हो, भजनी बिजनी पार नेले हो. आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं, आहे तो म्हातारं दवाखान्यात नेल्या गाव, अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही. आलंच बा. तिसऱ्याच दिवशी गावात राम राम, कस काय ठणठणीत. आता माळबीळ काढली, अंडे बिंडे हंतोय, ओके. काय बा देवाने कला केली. चांगली चांगली माणसं, सप्त्याचा कारभार करणारी, जत्राचा कारभार करणारी नेली हो. आणि ज्यांनी गावांचा बोंग्या केला ते ठुले हो. आमची टोळी पार कमी केली भजन्यांची, लई मग भजने मेली. कोणतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून, हा ना अंडी कचाकच माळा तोडल्या. बरं ती माळ तोडीत नव्हतं, त्याची बायको खोडीची, काढा काढा तुम्ही गेले, आम्हाला कोण आहे बाई, काढा काढा. कोणीतरी झक मारली, काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी दूध दिलं सोडून, हान काढा, तांब्यानं काढा. बरं तो काढा इतका नंगाट होता, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला, कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं. काय सांगायचं, काही नवीन आणतात लोक. आणि तसं कर. आता आपल्याकडे लग्नात आयटम आला नाही नवीन, कोणी बावळटपणा पहिला नव्हता. व्याई भेट, तो कार्यक्रम पहिला लग्नात होता नाही, ते आता कोणतरी झक मारली, व्याई भेट. आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लपड्याचं लगीन. याचा चांगला पीस त्या पोऱ्यानं पळावला, तर पुरीचा बाप लय बिघडेल होता. तो म्हणला पोऱ्या सोडील पण त्याचा बापच पिरगाळीन. त्यानं लग्नाच्याच दिवशी 2-4 क्वार्टर आणल्या. आणि ती माईकवर एक जण आला, आता व्याही भेटतील, याही तापेलच होता. एक पुरीचा बापचा मोकार 7-8 क्वार्टर आणल्या त्यानं ताई. आणि पोऱ्याच्या बापाची बायपास व्हायला होती, 16 ब्लॉकेज होती त्याला. ती हळूहळू आलो वर, वहीन कमी जास्त येईन माया हो. आणि ते याई आता यायला कशी भेटावा, याई जवळ यावा, फोटो काढाय पुरतं भेटावा. आता हा तापेल होता कधी, ते पर्याच्या बापाची बायपास होईल. यानं असा याही आवळला जसं घासाचं वज आवळी त्या. अहो याची ब्लॉकेज मिठीच सुटानं. याही मेला ना, पाहता काय माग काय नवीन आणतंय कोण. आता ते गोल गुलाबजामू होते, कोणी झक मारली, गुलाबजामूच लांबकोळा करून दिला. काय तुमच्या बापाचं गेलं होतं, चांगला गोल होता, टपाटप म्हातारे खात होते, दिला लांबकोळा करून. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, कोणी झक मारली, राजा राणी, राजा इतका राम, राणी एवढी एवढी.
काय करतोय आपण. आता एक लग्नात फाशीलपणा आलाय. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, ते गेट बीट केलंय, त्याच्यावरती छत्री बित्री धरायची. तो बंगरी नवर देव भाड्याच्या गाडीत आला, नवरी मागत वांचारी याडपाट पुरी, मोकार मेकअप, आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्समध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच्च टाका एवढं येते. ते मारण्याचं क्वाटरी वेदन त्याला काय नाही. दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, इथं आहे आपण. आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे, आणि ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याचा, हो नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. तरी पुणे हाती उपदेश, आता तरी पुणे हाती उपदेश, चालले होते तेवढे पूर्ण करून घ्या. शरीराला न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल, इथे बरं का आपण अजून ज्ञान शब्दावर आहे आपण. तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजावलं तरच सूत्र बसत.
माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावं आणि ते पोरगा होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का? म्हातारी मरावा पण